चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या कन्हाळगाव या गावाचा पुनर्वसनाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे। कन्हाळ गावात एकूण 150 सातबारा आहेत, त्यापैकी 120 सातबारा कोसेखुर्द प्रकल्पात गेले आहेत। आता फक्त 30 सातबारा गावात शिल्लक आहेत, त्यामुळे गावात रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे। गावातील लोकांना रोजगाराचे दुसरे साधन उपलब्ध नाही। तशातच कोसेखुर्द प्रकल्पात ज्यांची जमीन गेली त्यांना योग्य मोबदलाही मिळाला नाही। कन्हाळ गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांना 30 ते 35 लाख रुपये प्रति एकर जमिनीचा मोबदला मिळाला आणि कन्हाळ गावातील शेतकऱ्यांना फक्त 5 ते 6 लाख रुपये भाव मिळाला। आणि महत्त्वाचं म्हणजे गावाचं पुनर्वसनही अद्याप करण्यात आले नाही। त्यामुळे सरपंचासह गावकऱ्यांनी एकमताने ठराव घेऊन पुनर्वसनाच्या मागणीसाठी व गावाच्या इतर समस्येसाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, महसूलचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, स्थानिक खासदार व आमदारांना लेखी पत्र दिले आहे। परंतु समस्यांचे निराकरण न झाल्याने समोर होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आता गावकऱ्यांनी एकमताने घेतला आहे। गाव 80% जमीन गेलेले आहेत, 20% इथं उर्वरित राहिलेले आहेत। ही इथं मोबदला कमी दरात मिळालेला आहे। आम्ही शेती सुद्धा घेऊ शकत नाही, घर सुद्धा बांधू शकत नाही, आधी मुलांचं शिक्षण सुद्धा करू शकत नाही आणि इथं रोजगार सुद्धा आम्हाला मिळत नाही। शिक्षण असल्यामुळे आम्हाला पुनर्वसन करून द्यावा। हे गाव स्वतः जंगलव्याप्त असून वन्यजीव आणि मानव संघर्षाने ग्रासलेले आहे। आसोलामेंढा तलावाच्या विस्तारीकरण आणि नुकसानीकरण याकरिता कोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत शासनाने आमच्या संपूर्ण शेतजमिनी अल्पशा मोबदला देऊन अधिग्रहण केलेले आहेत। त्यामुळे आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। कन्हाळ गाव हे एक गाव आहे, आसोला तलावाच्या पोटात असलेलं। माझ्या गावातली शेती 80% केली असल्यामुळे आम्हाला मजुरीसाठी काही पुरते राहिला नाही। आम्ही मजुरी नाही करणार तर मुलांना शिक्षण सुद्धा मिळणार नाही। तर गाव पुनर्वसन होणार नाही तर आम्ही येणार सार्वजनिक निवडणुकीला बहिष्कार टाकून एवढे होतो, दुसऱ्या तिसऱ्या वर्गात होतो तेव्हापासून साहेब या पुनर्वसनाचा 3 गावचं नाव घेतलेला होता, कन्हाळगाव, सामगी आणि भानापूर मेंढा। या 2 गावाचा पुनर्वसन होत आहे। ते असून ते गाव साहेब साईडला आहेत ना, आमचा कन्हाळगाव अगदी गाभोऱ्यात आहे। आता तुम्ही सर्वे करू शकता, तरी या गावाचा पुनर्वसन रगडण्यात कसा आला साहेब? रकमेतून रक्कम कपात करण्यात आला। आम्ही घेऊन गेलो, भीती निर्माण करून आम्ही रजिस्ट्रेशन करण्यात आले। 3 किलोमीटरवर एक गाव आहे, या गावामध्ये 22 लाख, 21 लाख, 20 लाख असे प्रति देण्यात आला आणि आम्हाला फक्त पावणेसारा 5.5 लाख देण्यात आले। या आमच्या गावामध्ये सभोवताल जंगल असून वाघाची भीती, शिक्षणाचं काहीच नाही सोय। इथं एखादी गरोदर माता तिची प्रकृती जर बिघडली तर आपण कुठं नेऊ कुठं नाही, त्याकरिता सुद्धा या गावामध्ये सोय नाही। एवढा नोटीस देऊन आमच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही बहिष्कार घालत आहोत। एका गावासाठी नाही आणि एका गावात नियम हा वेगळा करावा आहे। न्यूज एक्सप्रेस करिता मिथुन मेश्राम यांची रिपोर्ट। भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है। उन्होंने कहा, मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा। चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितैषी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है।